चपात्या, डाळ, भाजी आहे आणि कांदा टमाटर आणि काकडी ते ठेवलंय सगळं. गोबी सकाळ. मला सांगा सुट्टी का टाकली? मला आराम करायचा होता ना म्हणून. मग जा ना, आराम करा ना मग. जाऊ? हा. आई गं, स्वामी. या इकडे. हो. इकडे बस. अहो काय आहे? हा. माझी सेवा करण्यासाठी सुट्टी घेतली ना? आता या ऑर्डर द्यायच्या होत्या म्हणून सुट्टी घेतली की नाही? हा? अगं मुलींना पण काम आहेत ना. अहो पण एवढ्या सुट्ट्या झाल्या ना तुमच्या आता. मी साहेबाला तोंड दाखवून आले, काही टेन्शन नको. तोंड दाखवायचा पगार मिळतो का तुम्हाला? कट होईल पगार. आणि आता ना मी तुमचं कोणाचं काय ऐकणार नाहीये. 2 दिवसात माझं काम सुरू करणार आहे मी. नशिबानं पोरगी वाचली आहे, पण म्हणून काय अशी घरात राहणार नाही ना कायमची. तिच्या लग्नाचं बघायला हवं, पुढच्या गोष्टी सगळ्या करायला हव्या. लोक बोलायच्या आधी आपणच काहीतरी करायला हवं. खरंय बाबा सगळं, पण खानोलकरांशी बोलणार कसं? आपण त्यांच्याशी साधं बोलू शकत नाही. डायरेक्ट लग्नाची बोलणी कसं होणार आहे काय माहिती. आपला आणि त्यांचा मेळच नाही काही. एकतर एवढं मोठं श्रीमंत करते, आपल्याला काय त्यांच्या बरोबरीच्या गोष्टी जमण्यात करायला? मला खूप काळजी वाटते. आणि तर तेजस्विनी बाई, बापरे, भीतीच वाटते मला त्यांची. लग्नात केवढं बोलल्या हो. मला नाही वाटत त्या लग्नासाठी तयार होती. पण आपण आई वडील आहोत ग. बोलणी करायला तर जायच लागणार ना. इकडं आड तिकडे वीर झाली आहे, आणि बायला समजून काय उपयोग नाही, कारण ती त्या पोरामध्ये अडकली आहे. आणि तो पोरगा तोही काही मागे हटणार नाही. पण खरं सांगू बाबा, त्या घरात पोरगी द्यायला धीर होत नाही ग. जाऊ दे, होईल सगळं चांगलं. आता इथवर आलोय ना, पुढे पण सगळं चांगलंच होईल.